तो दीपक बोराडे या ठिकाणी उपोषणाला बसलाय। कुणाचं ऐकून? फक्त धनगर जमातीच्या भावना समजून महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाच्या मनात जे चाललंय ते ऐकून दीपक बोराडेच्याच मनानं उपोषणाला बसलो। माझ्या मागे कोण आहे? कोण आहे? कोणता पक्ष आहे का? कोणता नेता? उद्या कोणी चर्चा करल त्याला आजच सांगतो, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये दीपक बोराडेनं स्वार्थासाठी कुणाचं ऐकून, कोणी काही लालूच देईल, चॉकलेट देईल ते ऐकून एकही काम केलं नाही आणि मरेपर्यंत सुद्धा करणार नाही। मग गेल्या कित्येक दशकांपासूनचा आमचा हा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा, आमच्या हजारो बांधवांवर गुन्हे दाखल आहेत, शेकडो बांधवांचं आमच्या बलिदान गेलं।